दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून आम्ही ट्युलिप गार्डन बघण्यासाठी रेडी झालो होतो. ट्युलिप गार्डनकडे जाताना अतिशय मनमोहक असे अनेक रंगाचे ट्युलिप्सचे विविध फील्ड्स आपल्याला दिसत होते. सकाळी उन्हाच्या अगोदरच 9:30-10च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो होतो. त्यामुळे वातावरण पण खूप आल्हाददायी होते. तिथे पोहोचताच आम्ही एंट्रन्सला आमचे फोटोशूट सुरू केले. क्यूकेनहॉफ, ज्याला गार्डन ऑफ युरोप असेही म्हणतात, नेदरलँड्समधील लिसे येथे हे सर्वात मोठे फुलांचे गार्डन आहे. हे गार्डन साधारणतः मार्चच्या मध्यापासून ते मेच्या मध्यापर्यंत, म्हणजे मिड मार्च ते मिड मे पर्यंत ओपन असते. आतमध्ये गेल्यापासून राजलक्ष्मीने तिथे इकडे तिकडे बागडण्याचा आनंद तर घेतलाच, पण अधूनमधून ती ट्युलिप्सचे फोटोही काढत होती. मध्येच कॅमेरा झूम करून काही दिसतंय का तेही बघत होती. गार्डनमध्ये अनेक ठिकाणी कारंजही लागलेले होते. ट्युलिप्स प्रमाणेच विविध जातींची फुलंही तिथे बघायला मिळाली. येथे 70 लाखांहून अधिक फुलांचे कंद म्हणजेच बल्ब लावले जातात, ज्यात ट्युलिपच्या शेकडो विविध प्रजातींचा समावेश नेहमीच दरवर्षी असतो. अधूनमधून राजलक्ष्मी स्वतःचं फोटोशूट करून घ्यायलाही विसरत नव्हती. पप्पा, मी इथे उभी राहते, इथून कसा व्ह्यू येतोय, इथून माझा फोटो कसा येईल, सगळे लाड करून घेत होती. मिड एप्रिल पासूनच आपल्याला ट्युलिपची फुले पूर्णपणे उमललेली पाहण्यासाठी मिड एप्रिलचा काळ अतिशय उत्तम मानला जातो. ॲम्स्टरडॅम, हार्लेम किंवा लायडेनवरून बसने या गार्डनमध्ये सहज पोहोचता येते. इथे 2-3 ठिकाणी आपल्याला विंडमिल्सही बघायला मिळतात. मध्ये मध्ये मिळालेल्या निवांत क्षणी आम्ही पण आमचे फोटोशूट करून घेत होतो. सर्दी तर झाली आहे, पण आता कोणती आईस्क्रीम खाऊ?
आणि मागितली तर मिळेल का या विचाराने राजलक्ष्मी इथे रुसलेली होती. तिथे अनेक लाकडी ट्युलिप्स पण आपल्याला बघायला मिळतात, जे आपण डेकोरेशनसाठी घरी घेऊन जाऊ शकतो. सुप्रसिद्ध बॉलिवूडच्या सिलसिला या गाण्यावरही आम्ही फोटोशूट करून घेतले. आईस्क्रीम मिळाल्यावर राजलक्ष्मी खुश तर झालीच, पण पुन्हा एकदा मोबाईल घेऊन तिचे फोटोशूट करायला सुरू केलं. तिथे पुढे दुसऱ्या सेक्शनमध्ये गेल्यावर विविध प्रकारचे कारंजे बघायला मिळाले. ट्युलिप्सच्या अनेक प्रजाती तिथे बघायला मिळाल्या. गार्डनमधले संपूर्ण वातावरण रंगीबेरंगी होतेच, पण अतिशय सुगंधित देखील होते. गार्डनमध्ये फिरताना अधूनमधून फोटो काढायलाच पाहिजे ना. क्युकेनहॉफ या शब्दाचा अर्थ किचन गार्डन असा होतो. पूर्वीच्या काळी हा भाग किल्ल्याचा भाग होता, जिथे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती उगवल्या जात होत्या. फुलांच्या प्रदर्शनासोबतच येथे तलावातून विस्पर बोट, सफारी, सायकलिंग आणि विंडमिल्स पाहण्याची पण सोय आहे. लिसे शहरात वसलेले हे गार्डन स्प्रिंग सीझनमध्ये म्हणजेच वसंत ऋतूमध्ये पर्यटकांसाठी खुले असते. इथे आम्हाला एक मुलगा त्या दिवशी एका सेक्शनमध्ये ट्युलिपची फुले काढतानाही दिसला. जेव्हा एकाने त्याला विचारले की तू ही फुलं का तोडतोयस, तेव्हा त्याने सांगितलं की दुसऱ्या दिवशीपासून इथे दुसऱ्या फुलांची अरेंजमेंट करणार होता. त्यामुळे अगोदर 3 दिवस असलेली ही फुले तो आता काढून टाकणार होता. ट्युलिप गार्डनमध्ये संपूर्ण फिरण्यासाठी साधारण 4 ते 5 तास सहज लागतात.
बागेत फुलांसोबतच अनेक सुंदर शिल्पे आणि कलाकृती पण ठेवण्यात आल्या आहेत. दोन रंगांमध्ये दिसणारे ट्युलिपचे फुलं अतिशय शोभून दिसतात. गार्डनच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये एका साईडला ट्युलिप्सचे अप्रतिम डिझाईन केलेले आहे आणि त्याच्या शेजारीच दिसणारा हा तलाव तिथल्या पर्यटकांचे प्रमुख केंद्र आहे. अनेक पक्षी पण इथे अधूनमधून मुक्तपणे विहारताना दिसतात. साधारण 5 ते 6 तास या गार्डनमध्ये घातल्यानंतर तिथे असलेल्या प्रॉप्स बरोबर आम्ही फोटोशूट केले आणि नंतर तिथे काही स्नॅक्स खाऊन पुन्हा आम्ही आमच्या हॉटेलवर परतलो. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग.